राज्यातील तब्बल 51,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीक विमा। तर शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात यंदाच्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। जिल्हा प्रशासनाने पीक विमा कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पेआउट रकमेच्या 25% आगाऊ रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे। यासोबतच 51,955 शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 35 कोटी 1 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे। ही योजना पंचनामा आणि मध्य हंगामी सर्वेक्षणाद्वारे पात्र ठरलेल्या 63,775 शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे। त्यापैकी 51,995 शेतकऱ्यांना ही रक्कम आधीच मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच मिळेल। दरम्यान शेतकरी त्यांच्या उर्वरित 75% खर्चासाठी त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची विनंती करण्यात आलेली आहे, कारण त्यांना त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा दिलासा मिळालेला नाही। यामुळे वृक्षारोपणाची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे निधी असल्याची हमी मिळेल। विमा कंपन्याला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास जिल्हा सरकारला यश झालेले आहे। परिणामी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेली मदत आता मिळत आहे। राज्यात भीषण दुष्काळ असल्याची केंद्रीय पथकाने कबुली दिलेली आहे। महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची कबुली केंद्र सरकारच्या शिष्टमंडळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याला भेट देऊन दिलेली आहे। राज्य सरकारच्या अभ्यासात दुष्काळाची स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। या गटाने जाहीर केलेले आहे की पाणी टंचाईबाबत राष्ट्रीय सरकारला तातडीने अहवाल सादर करणार आहेत। याशिवाय जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। राज्यासाठी दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एक पथक महाराष्ट्रात रवाना करण्यात आलेला आहे। 12 डिसेंबर रोजी चौकशीला सुरुवात केल्यानंतर या पथकाची पुण्यातील विभागीय आयुक्ताला बैठक झालेली आहे। या बैठकीत राज्यात भीषण दुष्काळ असल्याचा निष्कर्ष केंद्रीय पथकाने काढलेला आहे। दरम्यान विविध तालुक्यांमध्ये पडलेल्या दुष्काळाची माहिती आम्ही राज्य सरकारकडून मागवण्यात आलेली आहे। या डेटाच्या तरतुदीनंतरच संघ राज्य सरकारचे एकत्रित अहवाल पाठवला जाईल। याशिवाय 178 तालुक्याने 969 महसूल मंडळांनी दुष्काळ जाहीर केलेला आहे। परिणामी राज्यातील 218 तालुक्याने दुष्काळात प्रभावित झालेले आहेत। फेडरल आणि राज्य सरकारच्या टीम्स तपासणी करून शेतकऱ्यांना मदत करत आहेत।